ओरिसामधली नवीन पटनायक यांची तब्बल 24 वर्षांची सत्ता उलथवून टाकत भारतीय जनता पार्टीने यावेळच्या निवडणुकीत प्रथमच ओरिसामध्ये निर्विवाद बहुमत मिळवलं। 78 जागा जिंकून भारतीय जनता पार्टीला स्वबळावर या राज्यात सत्ता मिळाली आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून मोहन चरण माझी या आदिवासी नेत्याची निवड केली गेली। नेमक्या कोणत्या कारणामुळे मोहन चरण माझी यांची निवड झाली हे बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि आपण बघत आहात नवराष्ट्र। मोहन चरण माझी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक सच्चा कार्यकर्ता। त्यांचा जन्म ओरिसातल्या एका छोट्या गावात झाला। वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते। घरची परिस्थिती अगदी बेताची, पण शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी BA आणि LLB केलं। 1997 मध्ये ते गावाचे सरपंचही झाले। दरम्यानच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदिवासी मोर्चामध्ये ते सक्रिय झालेले होते। अगदी झटून समाजासाठी काम करणं हा मोहन चरण माझी यांचा स्वभाव आणि त्यामुळे आपल्या पंचक्रोशीतल्या प्रत्येक घरामध्ये सुखदुःखाला जाणारा हा कार्यकर्ता। हेच कदाचित कारण असेल की 97 ते 2000 या काळात आपल्या गावचे सरपंच राहिल्यानंतर 2000च्या विधानसभा निवडणुकीत ते अगदी निर्विवाद अशा मतांनी निवडून आले आणि आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले। विधानसभेत पोहोचल्यानंतरही त्यांची कारकीर्द ही अतिशय गाजली। त्याला कारण असं की कुठलाही जनतेचा प्रश्न असो त्याबद्दल सातत्याने आपल्या सदनात त्यांनी आवाज उठवला। कधी डाळ घोटाळा असेल किंवा कधी भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल, ओरिसाच्या विधानसभेमध्ये मोहन चरण माझी हे नाव सातत्याने गाजलं। त्यामुळेच असेल की त्यांनी 2 वेळा सलग निवडून आले। तथापि 2009 मध्ये मात्र बिजू जनता दलाशी असलेली भाजपाची युती तुटली आणि त्यांना सत्तेबाहेर राहावं लागलं। 2 निवडणुका हारले तरी सुद्धा त्यांनी आपला जनसंपर्क आणि लोकांच्या सुखदुःखाला धावून जाणारा कार्यकर्ता अशी प्रतिमा कधीच बदलली नाही। अगदी अल्प काळासाठी शिक्षक म्हणूनही त्यांनी काम केलं होतं, अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका शाळेमध्ये। परंतु हे असलं तरी सुद्धा सातत्याने जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता, झटून काम करणारा कार्यकर्ता ही त्यांची ओळख नेहमीच लोकांच्या मनात राहिलेली आहे। कदाचित तेच कारण असेल की 2 निवडणुका हारल्यानंतर सुद्धा 2019 मध्ये ते पुन्हा एकदा आमदारपदी निवडून आले। त्यांची ही कारकीर्द जी आहे 2024 पर्यंतची तीही प्रचंड गाजली, कारण 7 खासगी विधेयकं त्यांनी संसदेमध्ये मांडली। संसदेमध्ये अतिशय आक्रमकपणे प्रत्येक चर्चेत सहभागी होणारा नेता ही त्यांची कायमच ओळख राहिलेली आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर 2024च्या निवडणुकीत जेव्हा भारतीय जनता पक्ष हा निर्विवाद स्वबळावर निवडून आला, त्यावेळी मोहन चरण माझी हे नाव समोर येईल असं कोणाला वाटलंही नव्हतं। आणि त्यामुळेच कदाचित 2024 मध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीला निर्विवाद बहुमत मिळालं, तेव्हा राज्यात कितीही चर्चित चेहरे असले तरी मोहन चरण माझी हे नाव स्वाभाविकपणे मुख्यमंत्री पदासाठी निवडलं गेलं। याला कारणही तसंच होतं। राज्यामध्ये आपण जर विचार केला तर ओरिसामध्ये जवळपास 4.5 कोटीच्या लोकसंख्येत 23% आदिवासी लोक आहेत आणि हा मतदार नव्याने भारतीय जनता पार्टीशी जोडला गेलेला आहे। त्यामुळे मोहन चरण माझी याची निवड झाली। अर्थात ते एकमेव कारण आहे असं म्हणता येणार नाही, कारण त्यांनी आतापर्यंत जे काम केलेलं आहे समाजासाठी ते निश्चितच वाखाणण्याजोगं आहे। एक सच्चा कार्यकर्ता, धडाडीचा नेता, प्रसंगी कुठल्याही संकटाला तोंड देत लोकांसाठी काम करणारा नेता, ज्याच्याकडे रात्री बेरात्री सुद्धा जनता सहजपणे पोहोचू शकते असा राज्यातला चेहरा। या कारणांनी सगळ्या चर्चित चेहऱ्यांना मागे सोडत त्यांनी मुख्यमंत्री पदापर्यंत आपली मजल मारली। एक आदिवासी मुख्यमंत्री देऊन भारतीय जनता पार्टीने शेजारच्या झारखंड आणि छत्तीसगड या राज्यातली समीकरणं सुद्धा खूपपणे जपलेली आहेत असं यामधून दिसून येतं। मोहन चरण माझी यांना संघाचं पाठबळ आणि संघाच्या मुशीत घडलेले असल्यामुळे
तेही एक विशेष कारण असं ठरलं की ज्यामुळे त्यांची मुख्यमंत्रीपदाची निवड झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या शपथविधीला पंतप्रधानांसह सगळे प्रमुख नेते उपस्थित राहिले. त्यांना 2 उपमुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये देण्यात आलेले आहेत. एक नवीन अध्याय ओरिसाच्या राजकारणात भारतीय जनता पार्टी लिहू पाहत आहे. कारण या राज्यामध्ये आपली सत्ता स्वबळावर येईल असं यापूर्वी त्यांना कदाचित वाटलं नसतं. मोहन चरण मांझी यांनी निवडून आल्यानंतर एक आणखी महत्त्वाची गोष्ट केली, ते म्हणजे ते नवीन पटनायक यांना जाऊन भेटले आणि त्यांना आपल्या शपथविधीसाठी आमंत्रित केलं. एक अतिशय सुसंस्कृत राजकारणी अशी त्यांची प्रतिमा यामधून निश्चितच दिसून आली. मोहन चरण मांझी यांच्यासमोर बरीच आव्हानं आहेत. कारण नवीन पटनायक ह्या अतिशय लोकप्रिय मुख्यमंत्र्याची जागा त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे त्यांना वेळोवेळी आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागणार आहे. कारण तुलनाही होणारच. आणि प्रथमच जनतेने इतकं भरघोस यश भारतीय जनता पार्टीला राज्यात दिलेलं असल्यामुळे अपेक्षाही वाढलेल्या आहेत. केंद्रीय नेतृत्वाचंही त्यांच्यावर लक्ष असणार आहे. आणि त्यांच्यासोबत त्यांचे जे सहकारी आहेत, त्यांची टीम कशा पद्धतीने काम करते आणि या राज्याला विकासाच्या दिशेने कसं घेऊन जाते हे पाहणं निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांची निवड करून भारतीय जनता पार्टीने एक वेगळा संदेश सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आदिवासी बहुल पट्ट्यात एक सच्चा कार्यकर्ता जे काम करतो त्यालाही पक्षाकडून बक्षीस दिलं जातं, हा संदेश यातून निश्चितच जाणार आहे. देश पातळीवर भाजपाला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे ओरिसात पहिल्यांदाच आलेली निर्विवाद सत्ता ही कुठे ना कुठेतरी झाकोळली गेली आणि या विजयाचा उत्सवही तेवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला नाही असं म्हणावं लागेल. पण मांझी आपल्या कामामुळे निश्चितच आपला ठसा पुढच्या राजकारणावर उमटवतील यात काही शंका नाही. तुम्हाला काय वाटतं हे नक्की आम्हाला आमच्या कमेंट्समधून कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.